नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी ज्येष्ठ विधिज्ञ असीम सोरदे यांच्या सोबत आहे. या असीम सोरदे महाराष्ट्राला जे माहीत झालेले आहेत ते निर्भय बनो या खटल्यामुळं लोकसभा निवडणूक सुरीपट. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. निर्भय बनो या चळवळीमधले एक प्रमुख घटक असलेले असीम सोरदे यांच्या सोबत मी आहे. गेल्या काही वर्षांपासून ते निर्भय बनो ही चळवळ चालवत आहेत. जी काही धर्मांध शक्ती असेल किंवा धर्मनिरपेक्ष शक्तीला ताकद देण्याची त्यांची भूमिका असेल, त्यासाठी ते प्रत्यक्षात रणांगणामध्ये उतरून त्या विरोधात लढा देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विश्वंभर चौधरी आणि असीम सोरदे ही दोन्ही नावं सोशल मीडियामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये चांगली चर्चेत आलेली आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या निर्भय बनोचा परिणाम आणि त्याला मिळणारा प्रतिसाद आपण सर्वांनी पाहिला. आता विधानसभा निवडणुकीत काय होणार आहे आणि त्याच्या आधी असीम सोरदे यांनी मनोज जरांगे यांच्याबाबत काही गौप्यस्फोट केलेले आहेत, त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे, या साऱ्याचा उलगडा आपण या मुलाखतीमधनं करणार आहोत. असीमजी, तुमचं लेट्सअप मध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. तुम्ही मनोज जरांगे पाटलांना भेटले आणि काय तुमचं गुप्तगू झालं याबद्दलचं तुम्ही बोलले आणि महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे. नक्की काय घडलं आणि मनोज जरांगे यांच्या कानामध्ये तुम्ही काय निरोप सांगितलं? तर मनोज दादा जरांगे यांची ओळख माझी मागच्या काही एक वर्षभरातली आहे. कारण की पुण्याच्या कोर्टामध्ये त्यांच्याबद्दलची एक केस सुरू आहे आणि ती केस मध्ये वकील म्हणून मी त्यांना मदत करत होतो. त्याचबरोबर मराठा आरक्षण या विषयावर त्यांना कायदेशीर दृष्टिकोनातून जाणून घ्यायचं होतं की माझी भूमिका काय आहे, मला काय वाटते किंवा माझं इंटरप्रिटेशन काय आहे. म्हणून ते आपल्या ऑफिसला पण इथे आले होते आणि साधारणतः 2-2.5 तास ते इथे होते. त्यानंतर फोनवर माझा त्यांचा संपर्क राहिला. तर मला असं वाटलं की अत्यंत प्रामाणिक नेता आहे आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते एक आंदोलनकर्ता म्हणून, चळवळ उभी करणारा म्हणून आणि समाजाला परिवर्तनाच्या दिशेवर नेणारा माणूस म्हणून मला फार महत्वाचं वाटलं. आणि म्हणून त्यांच्या साधेपणाला मी पण एक दाद दिली नेहमीच की असा एखादा माणूस आपल्या जवळचा असेल, मित्र असेल तर आपल्याला आवडेल असाच तो माणूस आहे. आणि मग हे मराठा आरक्षणाबद्दलचं सगळं सुरू असताना अचानक निवडणुकांमध्ये मनोज दादा जरांगे एक भूमिका घेणार असं जाहीर झालं. बरं, भूमिका घेणार म्हणजे स्वतःचे उमेदवार उभे करणार अशी चर्चा सगळी. स्वतःचे उमेदवार उभे करणार, काही जणांना पाठिंबा देणार, काही जणांना पाडणार, असं सगळं जाहीर होत असताना आम्हाला निर्भय बनो चळवळ चालवताना ज्या भूमिकेतून आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये साधारणतः एक वर्षभर काम केलं, तर त्याच्यात मला असं वाटलं की कुठेतरी लोकशाहीच्या भूमिकेला तडा जाईल किंवा ती भूमिका आपली धोक्यात येऊ शकते मनोज दादा जरांगेंनी जर निवडणूक लढवायचं ठरलं तर. आणि दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाची सगळी दिशा बदलू शकते. आणि मनोज दादा जरांगेंचा जो एक त्यांची इमेज आहे ती इमेज सुद्धा ढासळण्याची प्रक्रिया होऊ शकते आणि विश्वासपात्र आंदोलन करणारे, मागणी करणारे लोकच जणू काही नाही आहेत असं एक चित्र सुद्धा महाराष्ट्रात तयार होऊ शकते. आणि म्हणून मला असं वाटलं की मनोज दादांना जाऊन भेटायचं, त्यांना सांगायचं की तुम्ही लोकशाहीला पूरक ठरेल अशी भूमिका घ्या. आणि म्हणून मी जायचं ठरवलं. आता त्याच्यापूर्वी माझा उद्धव साहेबांशी संबंध आला, उद्धव ठाकरेंशी, कारण की त्यांच्या काही केसेस चालवत असताना आपोआपच तो संबंध आला आणि वाढला. माणूस म्हणून ते पण मला आवडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार जे आहेत ते महाराष्ट्रातल्या कोणत्याही घरामध्ये परिचित असलेलं, जणू काही आपल्याच घरातलं नाव आहे असं नाव म्हणजे शरद पवार. आता त्यांना शरद पवार साहेब म्हणायचं का शरदचंद्र पवार साहेब म्हणायचं याच्यामध्ये महाराष्ट्रातला माणूस पडतच नाही. ते शरद पवार असंच आपुलकीने त्यांना म्हणतात, एवढं त्यांची जवळीक आहे. तशा एखाद्या माणसाने जे सभ्य राजकारण केलं असेल ते लोकशाहीला पूरक आहे असं आम्हाला वाटतं आणि ती सभ्यता टिकली पाहिजे असं वाटते. आता या काही कारणांमुळे मग काँग्रेस सुद्धा आम्हाला जवळचं वाटायला लागलं. आम्ही सुरुवातीला जेव्हा निर्भय बनो आंदोलन सुरू केलं तेव्हा कधीही आम्ही एखाद्या राजकीय पक्षाची भूमिका घेतली नाही. पण मग लोकसभेच्या शेवटच्या सगळ्या त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपोआपच आम्हाला भूमिका घ्यावी लागली की मग लोकशाहीसाठी निवडून कोणाला द्यायचं. आणि तेव्हा असं झालं की आपण लोकशाहीच्या जवळ असणारा पक्ष म्हणून काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना निवडून दिलं पाहिजे. बरोबर. आणि ओके. म्हणून आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा हम्म. जाहीर केला त्यावेळेस. ओके. आता ही एवढी मेहनत घेतली आम्ही, हा 78 सभा घेतल्या, बरं. फिरावं लागते खूप महाराष्ट्रामध्ये. हम्म. आणि अशा वेळेस जर मनोजदादा जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं ठरवलं हम्म. तर त्याचा एक वाईट परिणाम होऊ शकतो, मतविभागणी होऊ शकते. आणि मतविभागणी म्हणजे एकदा तो मतांमध्ये दुभंग झाला हम्म. की त्याचा गैरफायदा हा विनाकारण भाजपला होऊ शकतो. हे लक्षात आल्यावर मला वाटलं की आपण भेटावं. बरं. पण आता माझी एकीकडे या राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबतची जवळीक, हम्म. त्यांच्याशी संपर्क, हो. आणि मग मी मनोजदादांना भेटायला जाणं, हम्म. याचा अर्थ काही जणांनी काढला की मला शरद पवार साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी त्यांना भेटायला पाठवलं. म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे तुम्ही दूत म्हणून गेला असं तुमचे काय तुम्हाला पाठिंबा देणारे म्हणतील आणि तुमच्या विरोधातील म्हणतील तुम्ही त्यांचे हस्तक म्हणून गेला. हो, असं म्हणणं सुरूच झालं महाराष्ट्रामध्ये. हा. आणि मग आणि काय दुसरी होतं गोष्ट अशी आली, तुम्ही ज्या एका भाषणामध्ये जे बोलले की तुम्ही हा जरांगेंना सल्ला दिला, त्यामुळे जरांगे यांच्या विश्वासार्थ पण असा प्रश्न उपस्थित झाला की हे शरद पवार यांच्यासाठीच काम करतायत, महाविकास आघाडीसाठीच काम करतायत. यात काय नक्की झालं मग? आता बघा, मी बारामतीला जे भाषण दिलं तेव्हा स्वतः एन डी पाटील यांच्या पत्नी म्हणजे शरद पवार यांची मोठी बहीण सरोज सरोज पाटील पाटील. माई या स्वतः स्टेजवर होत्या. हम्म. प्रतिभाताई पवार या स्टेजवर होत्या. मी हे सांगितलं की जेव्हा माझा असा संपर्क त्या मराठा आरक्षणाच्या केस निमित्त एक तात्विक चिंतन म्हणून मनोजदादांशी आला, तेव्हा मी त्या दरम्यान जेव्हा काही लोकांना, उद्धव साहेबांना किंवा यांना भेटलो असेल, शरद पवार साहेबांना, जयंत पाटलांना, आम्ही प्रत्येक ठिकाणी हे सांगितलं की मनोजदादांची माझी अशी चर्चा झाली, चांगला माणूस आहे असं मला वाटलं. एवढा प्रामाणिक माणूस आणि मातीशी जुडलेला माणूस आपण पाहिला नाही असं मी माझं मत सांगत होतो. बरं. तर तेव्हा ते मला असं म्हणत होते की तुमचा जर त्यांच्याशी संपर्क झालेला आहे, तुमचा संवाद सुरू आहे, तर तुम्ही संवाद सुरू ठेवा, ही चांगली गोष्ट आहे. बरं. असं मी समजा म्हटलं. हो. आणि त्याच्यानंतर मग हा मनोजदादा जरांगेंना भेटण्याचा मी जो काही आमचा उपक्रम झाला तो सांगितला. त्याला यश आल्यानंतर अर्थातच असं लोक म्हणायला लागले. बरं. पण मग याचा सगळा संबंध त्यांनी डायरेक्ट जोडला की यांना शरद पवार साहेबांनी आणि उद्धव साहेबांनीच पाठवलं. हो. कारण की त्याचा राजकीय फायदा त्यांना असा घ्यायचा आहे की मनोजदादा जरांगे जणू काही कोणासाठी तरी काम करतात असं दाखवायचं आहे. बरोबर. बरोबर. तर तसं ते नाही, आम्ही तसं काही म्हणालो पण नाही, तसं झालेलं नसल्यामुळे म्हणण्याचं. तुमच्या आणि जरांगेंची किती मिनिटांची भेट झाली? नाही, मिनिटांची नाही, तासांची भेट झाली. बरं. म्हणजे साधारणतः आम्ही 11:30 पावणे 12 वाजता रात्री त्यांना आमची भेट सुरू झाली, म्हणजे चर्चा सुरू झाली आमची. बरं. तर ती 3 वाजेपर्यंत चर्चा सुरू होती. जवळपास 2.5 ते 3 तास. 2.5 ते 3 तास होती चर्चा सुरू. आणि त्याच्यामध्ये काय तुम्ही फक्त तुमच्या बरोबर कोण कोण होता आणखी? माझ्याबरोबर माझे सहकारी होते, ऍडव्होकेट बाळकृष्ण डिढाळकर होते. बरं. आणि त्यांचे सुद्धा काही माणसं होते, म्हणजे जरांगे देखील म्हणजे त्यांचे काही सहकार्यासोबत काही सहकारी होते. आणि आम्ही एका हॉलमध्ये अशी ओपन चर्चा करत होतो, कारण मनोजदादा काय म्हणाले की खूप स्त्रिया भेटायला आल्या. मी पाहत होतो त्यांच्या घरासमोर प्रचंड गर्दी होती, खूप पुरुष, स्त्रिया, गावकरी हे सगळे भेटायला आले होते. त्या बैठकीची तारीख काय सांगू शकाल तुम्ही? काय नक्की तारीख होती? तारीख नाही सांगता येणार, मला आता आठवत नाही. ऑक्टोबर मधलं, नोव्हेंबर मधलं? म्हणजे त्यांनी जाहीर केला निर्णय की निवडणुकीत उभं राहणार नाही. बरोबर. त्याच्या एक 4 दिवस आधी मी त्यांना भेटलो. ओके. 4 दिवस तुम्ही त्यांना भेटला. कारण मी तेव्हा नेमका आंतरवलीमध्ये होतो. त्यांना इच्छुक उमेदवारांची फार मोठी तिथं संख्या होती की तुम्ही पाठिंबा द्या किंवा तुमच्यातर्फे आम्ही उभं राहतो असं सांगणार. आणि काय झालं योगेशजी, ते सगळे लोक थांबले होते. मग माझ्याशी एकट्याशी इतक्या वेळ त्यांना मला निवांत बोलायचं होतं त्यांना. त्याच्यामुळे मग ते म्हणाले की मी स्त्रिया वगैरे आल्या त्यांच्याशी आधी बोलून घेतो, म्हणजे त्या गावाकडे जातात आणि मग आपण बसू. आता ही आपुलकी आहे ना त्यांनी मला दाखवलेली, आणि त्यांची ती माणुसकी पण आहे की एकीकडे स्त्रियांचा विचार करतात, गावकऱ्यांचा करतात, यांना भेटून घेतो, हे जातात आणि मग आपण निवांत बोलू. म्हणून रात्री मिटिंग झाली. तर काही जणांनी ते पण काढलं की तुम्ही रात्रीच का भेटले. आता मला पनवेलला एक कार्यक्रम होता, एका महोत्सवाचं उद्घाटन होतं, ते करून मी पनवेलहून तिकडे निघालो. तर पोचायला उशीर होतोच तेवढा. आणि जालन्याला माझी एक प्रेस कॉन्फरन्स होती. जालन्याच्या पत्रकारांना माहिती आहे की मी त्यांच्याकडे जाणार होतो, त्यामुळे ती करून मी त्यांच्याकडे पोचायलाच मला उशीर झाला. आणि याच्यामध्ये भूमिकाबद्दल असा फक्त प्रश्न असा आहे की तुमची जी धर्मनिरपेक्षतावादी भूमिका आहे किंवा तुमची काँग्रेसला अनुकूल अशी जी भूमिका आहे, या भूमिकेसाठी गेला की थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन तुम्ही गेला? हा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला या दोघांनी सांगितलं होतं की तुम्ही जा म्हणून? नाही, मुळीच त्यांनी सांगितलं नाही. असा कोणताही निरोप घेऊन मी गेलो नाही. उलट जेव्हा ते म्हणाले मला मनोजदादा
किंवा तुम्ही मला काहीतरी शब्द द्याल, तुम्ही काहीतरी निर्णय घ्याल याच्यावर, या विषयावर, आणि आपण दोघांनी मिळून निर्णय घेतला, तर हे राजकीय पक्षाचे लोक ऐकणार का आपलं? तुम्ही त्यांना म्हणाल ते ऐकणार नाही, आपल्याला त्यांना सांगून बघावं लागेल. बरं, मला माहित नाही ते ऐकतील की नाही. म्हणजे पण सोल्युशन काढण्याचा जेव्हा आमचा प्रयत्न सुरू होता, तेव्हा मग त्यांना आपण काय मागायचं, राजकीय पक्षांना त्यांना काय वचन मागायचं, म्हणजे ते वचन कशासाठी, मराठा समाजाच्या भल्यासाठी काय मागायचं, असं त्यांचं म्हणणं होतं मनोज दादांचं. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, मी काही राजकीय लोकांची बाजू घेऊन तुम्हाला काहीतरी सांगू शकत नाही, कारण मला माहित नाही ते आपण हो म्हटल्यावर ते हो म्हणतील का. त्यामुळे म्हटलं आपण बोलून पाहू शकतो त्यांच्याशी. ओके, पण याच्यामध्ये एक आहे का, म्हणजे मग जरांगे पाटलांना म्हणजे आतापर्यंतची जर भाषणं पाहिली तर ती भाजप विरोध आहेत, फडणवीस विरोधी आहेत, मग ते जाहीरपणे तुम्हाला बोलले का हो तुमच्या आणि माझी भूमिका सारखीच आहे, असं ते तुम्हाला बोलले का? नाही, ते असं मला म्हणालेच ना बोलता बोलता की तुमचं माझं एकच मत आहे. बरं, मी देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध आहे. बरं, ओके, मी भाजपच्या विरुद्ध आहे. बरं, ते म्हणाले तुम्ही पाहिलं नाही का माझं, मी भाजपला झोडपूनच काढतो, मी देवेंद्र फडणवीसला तर सोडतच नाही. बरं, त्यांच्या त्या सगळ्या ग्रामीण भाषेत ते मला ते सांगत होते. बरं, मी त्यांना विचारलं मग की तुमचा एवढा राग काय आहे देवेंद्र फडणवीस बद्दल, तर ते म्हणाले की जेव्हा मराठा आरक्षणाचा मोर्चा सुरू होता तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत हलक्यात हे आंदोलन घेतलं, म्हणजे एक तुच्छतेची वागणूक जणू काही, मी हे हा जो मोर्चा आहे हा मी मागण्यांचा हा मी मॅनेज करून टाकीन आणि काही एवढं सिरियसली घेण्याची गरज नाही, अशा पद्धतीने त्यांनी त्याच्याकडे बघितलं. एवढंच नाही तर त्या मोर्चातल्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत, महिला ज्या आहेत मागणी करणाऱ्या मराठा आरक्षणाबद्दल, तर त्यांच्यावर लाठीचार्ज पोलिसांकडून केला. आणि मग त्यांचं हे मत नक्की झालं ते मनोज दादा जरांगेंचं, की एखाद्या गृहमंत्र्याच्या परवानगीशिवाय असा लाठीचार्ज पोलीस करू शकतात का, आणि महिलांवर तुम्ही लाठीचार्ज करता, कोणतेही शस्त्र नसलेल्या लोकांवर तुम्ही जाऊन पडता पोलीस, तर हे अत्यंत वाईट आणि अपमानजनक आहे असं त्यांचं मत. त्यामुळे ते फडणवीसांवरती त्यांचा राग आहे. पण जेव्हा फडणवीसांवरती राग आहे याचा अर्थ त्यांची भूमिका जी आहे थेट भाजपचे उमेदवार पाडण्याची आहे का? त्यांनी म्हटलंच होतं, हे त्यांनी जाहीरपणे सुद्धा म्हटलं. तुमच्याजवळ काय म्हणाले त्यांनी? ते म्हणाले की भाजपच्या विरोधातच मी उमेदवार उभे करणार. बरं, पण आता मग त्यांना ते ज्या साधेपणाने हे म्हणत होते ते मला त्यांना सांगावं लागलं किंवा भाजपच्या उमेदवारांविरुद्ध तुम्ही एखाद्या ठिकाणी उभं करणार असाल तर त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार असणार, त्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरेंचे उमेदवार असणार, त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे असणार. म्हणजे एका पद्धतीने आपण त्यांना सुद्धा ते डॅमेज करू जे लोकशाहीसाठी आता आपल्याला जवळचे वाटत आहे. म्हणजे ते पूर्ण लोकशाही मानतात वगैरे असा आपला काही दावा कधीच नसतो, पण निदान ते लोकशाहीच्या जवळचे 3 पक्ष आहेत, तर त्यांना आपल्याला मदत रूप ठरायला पाहिजे. मग त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आलं? त्यांचं म्हणणं होतं की समाजातल्या सगळ्या लोकांशी बोलून, माझ्या आंदोलनातल्या सगळ्या सहकाऱ्यांशी बोलून मी तो निर्णय घेऊ शकतो, मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, पण तुमचं म्हणणं मला पटतंय असं त्यांनी तेव्हा मला सांगितलं. मग याचा अर्थ या तुमच्या म्हणण्याचा तुम्ही जेव्हा जाहीरपणे सांगता याचा अर्थ जरांगे पाटील हे देखील शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सोयीची भूमिका घेत आहेत, हा त्याचा अर्थ होत नाही का? नाही, हा त्याचा अर्थ होत नाही. हा अर्थ असा होतो की त्यांना हे लक्षात आलं की देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबद्दल सातत्याने फसवणूक केली आहे आणि ते आरक्षण देऊ शकत नाही. त्यांनी जे लोक तिथे जरांगे पाटलांकडे सातत्याने भेटायला पाठवले ते लोक दबाव तंत्राचा वापर करत होते. कधी कधी तर ते मला बाहेर असं समजलं, आता हे तिथे मनोज दादा मी काही बोललो नाही, पण बाहेर मला काही जणांनी सांगितलं की गिरीश महाजन तिथे एबी फॉर्म पण घेऊन गेले होते. मग जेव्हा एका पत्रकाराला दिसला एबी फॉर्म तेव्हा त्यांनी विचारलं एबी फॉर्म कशाला आणला इथे, तर त्यांचा जो गठ्ठा होता म्हणाले ते, म्हणजे किती एबी फॉर्म असतील आपल्याला माहिती नाही, पण मग ते म्हणाले आम्ही ते जस्ट समजून सांगायला हवं. आता तिथे एबी फॉर्म घेऊन जाण्याची काहीच गरज नव्हती, म्हणजे राजकारण पोचलं होतं. पण मला वाटतं गिरीश महाजन जे आहेत जेव्हा आता सगळं जरांगेंचं उपोषण शेवटचं जेव्हा थांबलेलं होतं त्यानंतर गिरीश महाजन त्यांना भेटल्याची कुठे बातमी नाही आलेली. नाही, गिरीश महाजन त्यांना भेटायला गेले होते असं मला कळलं तिथे, बाहेरच्या लोकांनी सांगितलं. कारण गिरीश महाजन म्हणजे उदय सामंत हे उदय सामंत गेले होते, पण गिरीश महाजन गेल्याचं कुठे गिरीश महाजन येऊन गेले असं मला सांगण्यात आलं. गिरीश महाजन येऊन गेलं सांगण्यात. आणि मग हे राजकारण तिथे जाऊन करू शकतात, आपण मग समाजकारण करू शकत नाही का? आपण लोकशाहीचं राजकारण नीट करण्यासाठीचं काम करू शकत नाही का? लोक म्हणजे मनोज दादांनी किंवा मी राजकीय भूमिका आम्ही घेऊ शकत नाही का? ते सुद्धा नागरिक भूमिका घेण्याबद्दल काही मुद्दा नाही त्याच्यामध्ये. फक्त मग तुमचा जो आक्षेप दिला जातो तुम्ही काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत तुमचं नाव का नाही? नाही, स्टार प्रचारकांची यादीत असण्याची गरज नाही. आपण लोकशाहीचे प्रचारक आहे, संविधानाचे प्रचारक आहे, आणि लोकांनी संविधानाबद्दल विश्लेषण करणारे व्यक्ती म्हणून आपल्याला मान्यता दिलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की ती राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची कोणाची मान्यता असण्यापेक्षा लोकांच्या मनात आपल्याला असलेली मान्यता, म्हणजे आज महाराष्ट्रातले 12 कोटी लोक किंवा मराठी
बोलणारे जगातले सुद्धा लोक हे जर माझी ओळख हे व्यवस्थित संविधानाबद्दल सांगतात, कुणाची बाजू चूक कुणाची बरोबर आहे सांगतात, कुणाच्याही बाजूनी न झुकता खरोखर जे सत्य आहे ते मांडतात, अशी जर माझी भूमिका लोकांना पटली असेल, त्यांच्या मनातलं माझं स्थान हे महत्वाचं आहे. अच्छा. मग त्यांनी मला मान्यता दिली आणि त्यांच्यामुळे मी प्रवक्ता आहे तो संविधानाचा आहे. अच्छा, तुम्ही काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचे प्रवक्ते नाही आहात? नाही आहे ना, कारण की आम्ही हे ठरवलेलं आहे की याच्यानंतर सुद्धा कोणतं सरकार आलं आणि ते जर चुका करायला लागले त्यांना पण आपण प्रश्न विचारू शकलो पाहिजे, त्यांच्या कामाचं विश्लेषण करू शकलो पाहिजे. हीच तर नागरिक शक्ती आपल्याला जागृत करायची आहे. आणि मनोजदादा जरांगे म्हणजे माझ्या दृष्टीने नागरिक शक्ती एका विषयावर का होईना, मराठा आरक्षण या विषयावर एक नागरिक शक्ती जागृत केलेले व्यक्ती आहे. मग जसं तुम्ही जरांगेंना सांगायला गेले, मग लक्ष्मण हाकेंना का सांगितलं तुम्ही किंवा त्यांच्याशी का संवाद साधला? नाही, लक्ष्मण हाकेंच्या बाबतीत आहे ना बऱ्याचशा संशयास्पद गोष्टी मला लक्षात आल्या. बरं. म्हणजे लोकांमध्ये चर्चेचा तो भाग होताच की यांना मुद्दामून एक बागुलबुवा सारखं उभं केलेलं आहे. हे काही मराठा समाजाचे वगैरे नेते नाही. जो नेता असतो ना असा नैसर्गिक बायोलॉजिकल तो दिसून पडतो आपल्याला. तर हे प्लॅन्टेड अशा स्वरूपाचे नेते आहेत. यांना या पक्षात थोडं जाऊन पाहायचं, त्या पक्षात थोडं जाऊन पाहायचं, मग अचानक कोणीतरी पाठबळ दिलं, हे राजकीय स्वरूपाचं असेल, आर्थिक स्वरूपाचं असेल, किंवा आपण एखादा मुद्दा घेऊन उभं राहायचं, असं लक्ष्मण हाकेंचं जे काही व्यक्तिमत्व लक्षात येत आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं नाही की आपण त्यांना जाऊन भेटावं. तरी पण मी तुम्हाला सांगतो, लक्ष्मण हाके सुद्धा माझ्या ऑफिसला येऊन गेले, मला भेटले, आमची इथे चर्चा पण झाली. त्या विषयावर काही चर्चा झाली पण ते भेटून गेले. ओके ओके. म्हणजे त्याच्यामुळे माझी काही कोणाशी दुश्मनी अशी नाही आहे. आपलं एक गोष्ट अशी, तुम्ही जेव्हा काँग्रेसची किंवा महाविकास आघाडीची बाजू मांडता तेव्हा तुमची ती भूमिका म्हणून असते आणि इतर लोक मात्र प्लॅन्टेड असतात. असं तसं इतर पक्षांची भूमिका मांडणारे लोक प्लॅन्टेड असतात किंवा ते काही लाभासाठी काम करतात, असं कसं काय होऊ शकतं? नाही, पहा ना, आता समजा तुम्हीच तेवढे त्या अर्थानं फक्त प्रामाणिकपणे भूमिका मांडतात, बाकीचे मात्र काहीतरी लाभासाठी मांडतात, असं कसं काय असू शकतं? असं नाही आहे, असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं काय पाहता की जसं मनोजदादा जरांगे यांनी त्या अंतरवाली सराटीला आंदोलन करणं सुरू केलं मराठा आरक्षणासाठी. आता ते नैसर्गिकपणे त्यांचं गाव आहे, त्यांनी तिथून आंदोलन सुरू केलं. बरोबर. मग आता हे जे हाके आहेत त्यांनी तसं केलं का? त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी काय केलं की त्यांना सांगण्यात आलं की मराठा आरक्षणाला सपोर्ट देणारे लोक या रस्त्याने जातात, तर त्या मेन चौकामध्ये तुम्ही तिथं बसायचं आणि तिथे पेंडॉल त्यांना टाकून देण्यात आला. अच्छा. हे अनैसर्गिक आहे ना. म्हणजे पण जसं लक्ष्मण हाकेंना तुम्ही म्हणतात प्लॅन्टेड आहेत, तसे मनोज जरांगे पाटील हे कोणाचे प्लॅन्टेड नसावेत का? प्लॅन्टेड असं ते वाटत नाही. ते अत्यंत नैसर्गिकपणे या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत असं आता वाटते. आता अर्थात प्रत्येकाला, मी जसं म्हटलं, मी नागरिक आहे, तुम्ही नागरिक आहे, आपल्याला कोणती राजकीय भूमिका घ्यायची ते आपण कालांतराने घेऊ शकतो. मनोज दादांनी अशी कोणती भूमिका अजूनपर्यंत घेतली नाही की मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा. पण जरी घेतली नसेल तर तुमच्या या भेटीमुळे आणि तुम्ही ज्या केलेल्या गौप्यस्फोटामुळे मनोज जरांगे यांची विश्वासार्हता धोक्यात आली असं तुम्हाला वाटत नाही का? पण गौप्यस्फोट हा काही पत्रकारांनी आणि काही मीडिया हाऊसनी केलेला आहे. मी असं गौप्यस्फोट असं नाव दिलं आहे. मी असं म्हटलंच नाही. जे मी म्हटलं नाही ते त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. बरं. त्यामुळे मला असं वाटतं नाही, त्यांनी म्हणजे मी तुमची क्लिप पाहिली पूर्णपणे, त्यांनी काही सांगितलेलं नाहीये. तुम्ही असं म्हणाला त्या क्लिपमध्ये आहात की मी जरांगे पाटलांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संबंधीची भूमिका कळवण्याचं काम मी केलं, असं तुम्ही त्या क्लिपमध्ये म्हणाले. नाही, असं मी म्हटलंच नाही. मी काय म्हटलं की जेव्हा माझं पवार साहेबांशी कधी किंवा जयंत पाटलांशी हे मनोज जरांगे माझ्याशी संपर्कात आहे, बोलतात आरक्षणाबद्दलच्या विषयावर, किंवा उद्धव साहेबांना माहिती आहे की माझ्याशी ते बोलतात. तर त्यांनी मला हेच म्हटलं त्यांच्याशी संवाद सुरू ठेवा, चांगली गोष्ट आहे. आता ही एवढंच म्हटलं. आता इथे हा विषय संपलेला आहे आणि माझं बोलणं मनोज दादांशी सुरूच आहे वेगळ्या विषयावर. आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी हा विषय आणला की ते उमेदवार देणार, त्यावेळेस मला वाटलं की आपण जाऊन भेटायला पाहिजे. कारण आम्ही जी 1.5 वर्ष मेहनत केली लोकसभा निवडणुकीमध्ये आणि ही कंटिन्यू ठेवली, त्याला आता विधानसभेत तडा जायला नको. हा जो मोमेंटम आहे लोकशाहीबद्दलचा तो कायम राहायला पाहिजे. म्हणजे म्हणून मनोज दादांना म्हणजे थोडक्यामध्ये राजकारण असं आहे की महायुती पराभूत व्हावी ही तुमची मनोमन इच्छा आहे? हो, आमची इच्छा आहे. आम्ही ते लपूनच ठेवलेलं नाही. आणि मनोज जरांगे पाटलांची मग तीच इच्छा आहे का महायुती? आणि त्यांनी जेव्हा म्हटलं ना जाहीरपणे की मी जाण्याच्या पूर्वीच त्यांनी सांगितलं होतं की भाजप विरुद्ध मी उमेदवार उभे करणार. मग आता इथे एक कनेक्टिंग दुवा आहे ना माझ्यासाठी की त्यांनी जर भाजप विरुद्ध उमेदवार उभे करायचे आहे, पण ते भाजप विरुद्धचे उमेदवार त्यांच्या दृष्टिकोनातून उभे केल्यावर सुद्धा
त्याचा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो. तर मग माझ्या लोकशाही आणि संविधानिक भूमिकेनुसार मला ते त्यांना सांगणं आवश्यक आहे. अच्छा, म्हणून मी त्या अर्थाने त्यांना भेटायला गेलो. बरं. त्यांनी माझं मोठ्या मनाने ऐकून घेतलं. आता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की मुद्दामून काही पत्रकारांना काही चॅनलच्या लोकांना असं पाहिजे असेल किंवा त्यांना सांगण्यात आलं असेल. आजकाल हे तर मॅनेज पण होत आहे तुमच्या क्षेत्रात पण. आता म्हणजे माझ्या वकील क्षेत्रामध्ये जसं आहे तसं तुमच्या याच्यात आहे, डॉक्टरांच्या क्षेत्रामध्ये आहे की काही लोक हे एखाद्या राजकीय पक्षाच्या वरचणीला लागलेले आहेत आणि त्यांनी असं पसरवणं सुरू केलं कारण की त्यांना मनोज दादांची इमेज डॅमेज करायची आहे. नाही तसं असू शकेल. म्हणजे माझं काही म्हणजे भूमिका मांडायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्याला वळचणी लागणं असं म्हणून फक्त उघडपणे करावं एवढंच माझं म्हणणं आहे. ते उघडपणे करत नाही. काही पत्रकार तसे आहेत ना, उघडपणे करून चालणार का? म्हणजे न्यायाधीश पदापर्यंतचे लोक जर राजकीय पक्षाच्या नादी लागलेले काही जण असू शकतात, आपण नाकारून नाही चालणार नाही. पण त्याच्यामध्ये मला हा नाही तो मुद्दा आहे ते काही नाकारता एवढंच माझं म्हणणं आहे. पण त्याच्यामध्ये एकच की जी जरांगे पाटलांनी एक राजकीय एक अलिप्तता ठेवलेली होती त्यांचं मत होतं, पण याचा अर्थ ते निवडणुकीत उतरून काही राजकारण करत होते असं नव्हतं. पण तुमच्या सांगण्यामुळे किंवा तुमच्या त्या भाषणाच्या क्लिपमुळे असं झालेलं आहे की शरद पवार हेच जरांगे यांच्या आंदोलनामागे आणि या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयामागे आहेत असा मेसेज गेलेला आहे. एवढं मात्र निश्चित असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, मला मुळीच वाटत नाही. कारण की दुसरी गोष्ट काय, मी आतापर्यंत 23-24 वर्ष वकिली करताना मी जे सामाजिक रचनात्मक काम करतो त्या प्रत्येक वेळेस मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याची जबाबदारी पूर्ण मी घेतो. एक मुळात असं की त्या स्टेटमेंटला तुम्ही फर्म आहात, तुमच्या आणि जरांगे पाटलांची भेट झालेली आणि तुम्ही उमेदवार भाजपच्या विरोधात का होईना पण उभे करू नका हे तुम्ही त्यांना सांगितलेलं आहे. हो, म्हणजे माझं एवढंच म्हणणं होतं की महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धक्का पोचेल, त्यांचं निवडणुकीत उभं राहणं निरर्थक ठरेल अशा पद्धतीने मतविभाजन होईल मराठा समाजाचं, असं आपण काही करू नये. तुमची इमेज आहे ना ती, म्हणजे मनोज दादांची जी इमेज आहे ती एक रचनात्मक सामाजिक काम करणारा, समाजाच्या उन्नतीसाठी काम करणारा ही कायम राहिली पाहिजे. कारण की मी त्यांना हे सांगितलं पाहतं तुम्हाला. पण हे सांगण्यासाठी किंवा हे तुम्ही जाण्यासाठी तुम्हाला शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांनी काही चार्टर फ्लाईट वगैरे काही दिलं होतं का? नाही, काही नाही. मी आपलं कारने गेलो, म्हणून तुम्ही धक्के खात गेलो अक्षरशः. मी पनवेल वरून कारने गेलो समृद्धी महामार्गाने. पण एवढं जर तुम्ही उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचं महत्वाचं काम मार्गी लावलं असेल प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे, त्यांनी तर तुम्हाला खरं चार्टर फ्लाईट द्यायला पाहिजे होतं. तसं काही त्यांनी मला सांगितलंच नाही तसं हे काम करायला, त्याच्यामुळे ते चार्टर फ्लाईट कशाला देणार आपल्याला? आपल्याला आपलं संविधानाचं विमान उडवायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्यांची चार्टरची काही गरज नाही. ओके. आता मी आहे ना तिथे योगेशजी त्यांना 5 नावं सांगितली. त्यांना म्हटलं सातत्याने मनोज दादांनी उमेदवार उभे केले पाहिजे, निवडणूक रिंगणात उतरून दाखवा असं कोण म्हणतात. तर सगळ्यात पहिले त्यांना मी सांगितलं की आपले देवेंद्र फडणवीस सातत्याने म्हणत आहेत तुम्ही उभं राहून दाखवा. मग त्यांनी उभा केलेला माणूस एक ओबीसीचा नेता म्हणून त्यांनी उभा केला, तो म्हणजे लक्ष्मण हाके. लक्ष्मण हाके सतत असं दंड थोपटल्यासारखं निवडणुकीत उतरून दाखवा, निवडणूक लढून दाखवा, मग आम्ही तुम्हाला दाखवतो, एवढी हिंमत असेल तर दाखवा, असं ते म्हणत होते. नंतर दुसरीकडे गिरीश महाजन यांचा प्रयत्न होता की त्यांनी उभं राहिलं पाहिजे, त्यांनी उमेदवार दिले पाहिजे असा प्रयत्न होता. दुसरीकडे आपण पाहतो उदय सामंत त्यांना कशासाठी भेटत होते, तर हे अशाच काहीतरी कारणांसाठी भेटत असतील. नाही तर उदय सामंतला वारंवार तिथे जाऊन भेटण्याची काय गरज होती आपल्या पक्षाचं रचनात्मक काम सोडून. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर हे लोक आपला फायदा झाला पाहिजे आणि मनोज दादांच्या खांद्यावर आपली बंदूक ठेवून आपलं राजकारण सेट केलं पाहिजे. या सगळ्या 5 मंत्र्यांपेक्षा 5 नेत्यांपेक्षा असीम सोर्दे भारी ठरले आहेत का? की कारण त्यांनी सांगितलं आणि मनोज जरांगेंनी ऐकलं? नाही, मला असं आहे का नाही, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता मला ते आनंदच होण्यासारखं आहे की मी भारी ठरलो का. पण मी भारी ठरलो नाही. कारण की काय होते, आपण कोणाला जेव्हा कन्व्हिन्स करायला जातो ना काही, तर मनोज दादा हे सुरुवातीपासून विचारच करत होते की मी खरोखर राजकारणात उतरायचं का, असं उमेदवार उभे करणं बरोबर राहील का, त्याच्या आपल्या आंदोलनाला फटका बसेल का, हे ते कदाचित विचार करतच होते. मी फक्त त्यांना त्या विचार करण्यासाठी आणखी काही शब्द दिले, त्यांना एक संकल्पना दिली. माझं म्हणणं मी त्यांना सांगताना त्यांना ते पटत होतं, कारण की त्यांच्या मनातच ते होतं. अच्छा, पण याचा दुसरा पण असा अर्थ आहे की जे मनोज जरांगे बोलतात ते त्याच्या उलट सगळं करतात. की आधी म्हटले 1000 फॉर्म भरणार प्रत्येक लोकसभा निवडणुकीमध्ये, नंतर म्हणाले की निवडणुका लढणार, आता निवडणुका लढत नाहीयेत, आधी आता फक्त पाडायचं ठरवलेलं आहे. म्हणजे मनोज जरांगे हे जे बोलतात त्याचे नेमकं उलट करतात. आता ते मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आहे ना इव्हॉल्व्ह होण्याची जी प्रक्रिया असते की माणूस उत्क्रांत होत जातो.
आणि आंदोलन करणारा, चळवळी करणारा, रस्त्यावर लोकांचे प्रश्न मांडणारा माणूस असतो. तो त्याच्या अनुभवातून शिकत राहतो, शिकत जातो आणि मग तो त्याचं माइंड डेव्हलप करत राहतो. तर मनोज दादा हे सतत त्या प्रक्रियेमधून जाणारे एक व्यक्ती आहे की ते लोकांसोबत राहून लोकांचे प्रश्न ऐकून ते शिकत आहेत की आपण कोणती भूमिका घ्यायची. आणि दुसरं त्यांनी जो ओपननेस ठेवलाय किंवा तुम्हाला काही सांगायचंय का या, तुम्हाला मला भेटायचंय का या, सगळ्यांचं ऐकून घेणं, ह्याच्यातून जे कान तयार होतात ना त्याच्यातून डोक्यामध्ये विचार आपले पक्के होत जातात. आणि तशी प्रक्रिया मनोज दादांची सुरू आहे. म्हणून एक चांगला नेता घडण्याची प्रक्रिया त्यांची आहे असं मला वाटतं. अच्छा, पण ते जर भाजपच्या बरोबर गेले तर ते मात्र चांगले रीती नाही होऊ शकत. नाही, कसं आहे बा, आयडिओलॉजीचा प्रश्न आहे. त्यांना जर आता आयडिओलॉजी किंवा एकनाथ शिंदे सोबत गेले तर चांगले नेते नाहीत, पण शरद पवार किंवा तुमचं भूमिका मांडली की ते चांगले नेते. नाही, असं काही नाही. तुम्ही बरोबर टोकदार प्रश्न आता विचारता, तो महत्वाचा भाग आहे. पण माझं काय म्हणणं आहे की आयडिओलॉजी सोडून ज्यांना काम करायचं आहे ते भाजप सोबत जातील. ती पण एक आयडिओलॉजी आहे. म्हणजे आयडिओलॉजी सोडून देणं आणि काही पण करणं ही आयडिओलॉजीच आहे एक प्रकारची. तशी कुणाला करायची असेल तर ते करतील. आपल्याला त्याचं काही हे म्हणणं नाही, त्यांचा तो व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण सध्या आपण वर्तमानातला माणूस पाहतो की नाही, तर वर्तमानामध्ये त्यांचं जे आत्ताचं पास्ट आपण मनोज दादांचं पाहिलं की आता त्यांनी मागे काय केलं आणि आता ते कोण आहेत, तर ते एक चांगले व्यक्ती आहेत, साधे व्यक्ती आहेत. साधेपणा न सोडता मीडियाशी सगळ्यांशी बोलतात. म्हणजे आता हे तर तुम्हाला एक सांगायला पाहिजे की मी त्यांना जेव्हा म्हटलं की तुम्ही हा विषय मराठा आरक्षणाचा समजून घेताना हे लक्षात घ्या की हा राजस्थानच्या आरक्षणाचा विषय आहे, हा गुजरात मधल्या लोकांचा आहे, पंजाब हरियाणा मधला आहे. तर आपण असं करायचं का की एक या सगळ्या आरक्षणाच्या मागण्यांच्या नेत्यांची मिटिंग ठेवून आपण तुम्ही तिथे नेतृत्व करा. बरं, असं तुम्ही त्यांना देशव्यापी जरांगे पाटील. म्हणजे मला असं वाटलं आरक्षणाचे सगळेच मुद्दे शेवटी केंद्र सरकार मग सोडवेल चांगल्या पद्धतीने. मग आपण हे जे ते सतत उपोषण करतात, स्वतःची किडनी खराब करून घेतात, त्याविषयी असं काहीतरी करू. तर तेव्हा त्यांनी जे प्रामाणिक उत्तर दिलं ना ते त्यांचा साधेपणा दाखवणार आहे. त्यांनी मला सांगितलं की माझी हिंदी फार खराब आहे, मी हिंदीत बोलू शकत नाही आणि माझी हिंदी त्यांना समजणार नाही, मग मी नेतृत्व करून काय फायदा, त्यापेक्षा मी इथेच बरं आहे. अच्छा, असं त्यांनी आपली मर्यादा त्यांनी मर्यादा मांडली. आता हे मर्यादा ओळखणारा जो माणूस असतो ना तो तसा अर्थाने साधा पण असतो आणि ग्रास रुटेड असतो, म्हणजे लोकांमध्ये उभा असलेला माणूस असतो. त्या दृष्टीने मी आता वर्तमानातल्या मनोज दादांकडे पाहतो तेव्हा ते मला एक साधेपणातून उभारणारं नेतृत्व आहे असं वाटतं. अच्छा, जरांगे पाटील फॅक्टर हा खरोखरीच लोकसभेसारख्या विधानसभा निवडणुकीत महत्वाचा आहे. जरांगे पाटील यांची जी काही प्रतिमा आणि प्रभाव आहे तो मराठवाड्यामध्ये आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मला असं वाटतं की साधारणतः 68 ते 70 मतदारसंघामध्ये मोठा प्रभाव पाडणारा घटक म्हणून मनोज दादा जरांगेंच्या या निर्णयाकडे आणि त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाकडे पाहायला पाहिजे. अच्छा, म्हणजे मनोज जरांगे पाटील जर तुमचे एवढे विचारांशी मिळते जुळते आहेत की त्यांना हे तर त्यांना निर्भय बनवच्या स्टेजवरती का बोलत नाही मुख्य वक्ता म्हणून? नाही, निर्भय बनवता आम्ही पॅटर्न जो ठरवला ना तर मी आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी आम्ही दोघं जण. तुम्ही तिघा तिसऱ्याला घुसून देत नाही का? नाही, आम्ही दोघच जण जास्त आहे. बरं, आता निखिल वागळे सर पण आहेत, ते त्यांच्या काही शारीरिक याच्यामुळे येऊ शकत नाही, डोळीचा त्रास होतो वगैरे आणि त्यांचं स्पॉन्डिलायसिस आहे म्हणून ते. पण काही महत्वाच्या सभांना निखिल वागळे सर 3-4 सभांना आले, त्यामुळे आम्ही असं कुणाला घेत नाही असं नाही. त्यांना यायचं असेल तर येऊ शकतात, पण मग ती पूर्ण संविधानिक लोकशाहीची व्यापक भूमिका ज्यांना समजत सगळ्यांनीच आम्हाला सपोर्ट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये. बरं, पण ते जर समजा उद्या तुमच्या व्यासपीठावर आले निर्भय बनवच्या तर जर तर ती भाषा काय अर्थ नाही, त्यांनी जर म्हटलं आपल्याला तर आम्ही तसा विचार करून काही हरकत नाही त्याच्यामध्ये. अच्छा, सगळेच चांगले लोक पाहिजे आपल्याला, चांगले लोक पाहिजे. याचा अर्थ म्हणजे भाजप विरोधी भूमिका घ्यायची त्यांची तयारी आहे. भाजप विरोधी भूमिका आहे ना ती एका पक्षविरुद्ध नाही आहे, ती हिंदुत्ववादी जी विचारसरणी त्याच्या विरुद्ध आहे. बरं, ती मनुवादी विचारसरणी विरुद्ध आहे. अच्छा, की जे मनुस्मृती मानतात त्यांच्या विरुद्ध आहे. जे लोकांना जनतेला सतत भिकारी समजतात किंवा हे द्यायचं ते द्यायचं ते द्यायचं मग असं दिल्याने आपल्याला ते लोक मतं देतील असं जे समजतात ना त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे. ओके, पण जरांगे पाटील तुम्ही काय सल्ला दिला की कोणता पक्ष तुम्हाला अनुकूल आहे, कोणता पक्ष तुमच्यासाठी चांगला राहील? नाही, तसं कोणता पक्ष अनुकूल वगैरे याच्याबद्दल मी काही बोललो नाही, कारण की तसं जर बोललो असतो तर मनोज दादांनी मला 1 मिनिटही बसू दिलं नसतं. अच्छा, त्यांनी मला सांगितलं नाही तुम्ही असं नाही बोलू शकत. पण जरांगे पाटील तुम्ही सांगितलं की तुम्ही राजकारणामध्ये ऍक्टिव्ह असा काही सल्ला दिला आहे का तुम्ही? नाही, राजकारणात ऍक्टिव्ह असं पण मी सांगितलं नाही, कारण की माझं आहे ना माझं मत हे ठरलेलं असते किंवा हा माणूस एवढं चांगलं काम करतात त्यांनी ते करत राहिलं पाहिजे. मीच त्यांना तिथे जाऊन सांगणार तुम्ही राजकारणात या, ते म्हणतात तुम्ही कोणत्या अधिकाराने सांगा, तुम्ही काय राजकीय पक्षाचे नेते आहात का, कोण आहात, असा प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे आता मी सध्या लोकांचा सदस्य आहे, मी जनतेचा किंवा समाजाचा सदस्य आहे, ते सुद्धा एका समाजाचे सदस्य आहेत. त्यामुळे मग आमचं ते मत एकत्र जुळलं. आणि बरं, मी सांगत असताना मी एकट्यानेच सांगितलं का, त्यांना अनेक जण सांगत होते. त्यांनी सांगितलं माझ्या काही सहकाऱ्यांचं हेच मत आहे की आपण जर ही भूमिका सोडली आंदोलनाची आणि आपण राजकारणात सक्रिय
जनतेने सहभाग घेतला तर आपलं जे मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे ते कमजोर होईल. अच्छा. आपली इमेज खराब करून नंतर आपली काय प्रतिष्ठा हे धुळीस मिळवायसाठी यांना उपयोगात येईल. अच्छा. किंवा पण आम्ही कसं पाडलं असं. म्हणजे काही प्रश्न रिपीट होतील पण पुन्हा थेटपणे विचारतो. जरांगे पाटील हे खरोखरीच पक्षनिरपेक्ष म्हणून आंदोलन करतायत का असं तुम्हाला वाटतं का? त्यांच्याबद्दल काय होते आता की हे आंदोलन नाही तर मी आता आधीचे पण आंदोलन अनेक पाहिले. त्या प्रत्येक आंदोलनामध्ये लोक कोणाच्या तरी पक्षाशी टॅग करण्याचा प्रयत्न करतात आणि तसं त्यांच्यासोबत दुर्दैवाने होताना आपल्याला दिसते. पण ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहे असं मला मुळीच वाटलं नाही. ओके. पण त्यांच्या आंदोलनाचा फायदा कोणत्या तरी पक्षाच्या विरोधात होत आहे हे तर नक्कीच. आता पक्षाच्या विरोधात नाही, त्यांनी आता काय केलंय, पक्ष निरपेक्ष भूमिका घेतली. म्हणजे माझं हे म्हणणं होतं की त्यांनी उमेदवार उभे करू नये कारण की त्यांची आंदोलन करता म्हणून इमेज जाईल आणि दुसरीकडे खूप मोठं काही राजकीय यश मिळेल असं नाही. त्यांना बरं मी हे स्पष्टपणे सांगितलं की जे लोक एखादा प्रस्थापित असलेला पक्ष फोडतात त्यातले 40 आमदार घेऊन जातात आणि जे आपण ऐकतो की पैशाची खरेदी विक्री करून म्हणजे असे आमदार विकत घेतले जातात. तर म्हटलं समजा आता तुम्ही उभे केलेले जे काही उमेदवार असतील त्याच्यापैकी 10-15 जण आले तर त्यांना ते विकत घेणं आणि फोडणं काय कठीण आहे. त्यामुळे सत्तेच्या खेळात आपण उतरू नये, आपण समाजकारणाचं जे हे घेतलेलं आहे ते कायम ठेवावं असं मी त्यांना सांगितलं. अच्छा. या सगळ्या जो शेवटी अंतिम निर्णय झाला की निवडणूक न लढवण्याचा मनोज जरांगे पाटलांचा, या निर्णयामध्ये तुमच्या सल्ल्याचा किती टक्के वाट आहे? 99% की 99.9%? किती टक्के आहे माहित नाही. म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्यांचे काही सहकारी सुद्धा हाच विचार त्यांना सांगत होते. ते सुद्धा हा विचार. पण तुम्ही श्रेय का नाकारताय या सल्ल्याचं? आता श्रेय नाकारण्याचं म्हणजे कसं आहे, श्रेय घेतलं तरी प्रॉब्लेम, नाही घेतलं तरी प्रॉब्लेम असं तुम्ही करताय. आता ते माझं काय म्हणणं आहे की मी त्यांच्या मनात ज्या भावना होत्या त्याला शब्द देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्याच्यामुळे पटलं. तुम्हाला सांगतो एक पुस्तक आहे पॉवर ऑफ कन्व्हिन्सिंग म्हणून. त्याच्यामध्ये असं म्हटलंच आहे की आपल्याला असं वाटत असते की आपण कोणाला तरी पटवलं, आपण कोणाला तरी आपलं म्हणणं पटवून सांगितलं, पण ऍक्च्युअली फॅक्ट ही असते की त्या माणसाला ते पटलेलंच असते. तो फक्त ते शब्द शोधत असतो, त्यासाठी तो काय कारण शोधत असतो, बेसिस शोधत असतो किंवा या आधारे माझं म्हणणं बरोबर आहे आणि हे यांना पण बरोबर वाटतं असं म्हणून तो स्वीकारत असतो. त्यामुळे आपण त्याचं श्रेय घेऊन फायदा नाही, ते त्यांचाच तो स्वतःचा निर्णय आहे. तुम्ही जरांगेंना कन्व्हिन्स केलेलं नाही तर ते ऑलरेडी कन्व्हिन्स होते, ऑलरेडी ते विचार हा करत होते, याच बाजूने ते झुकले होते आणि मी सांगितल्यामुळे कदाचित त्यांना ते आणखी जास्त अंडरलाईन होऊन पटलं की आपण हा निर्णय घेतोय तो आपल्या मनातला तो बरोबर आहे. आणि अनेक जण त्यांना हे सांगतच होते. आणि एवढं करूनही जरांगे पाटलांची विश्वासार्हता कायम आहे याच्याशी पण तुम्ही सहमत आहात? हो, अजूनही त्यांची विश्वासार्हता. त्यांनी जर निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले असते ना तर मग थोडीशी राजकीय गफलत झाली असती, गोंधळाची परिस्थिती झाली असती, त्यांच्याबद्दल काही गैरसमज लोकांचे करून देण्यामध्ये राजकीय लोकांनी पुन्हा त्यांची इमेज प्रतिमा भंजन त्यांचं केलं असतं. बरं, या निवडणुकीचा अंदाज तुम्हाला काय वाटतोय? पण मला असं वाटतं की आता आम्ही महाराष्ट्रात फिरत असताना सगळीकडे एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर शरद पवार साहेबांची एक लाट आहे, हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे बारामतीमध्ये पण जेव्हा सभा झाली तेव्हा 2 रॅली गेल्या आमच्या समोर. रस्त्याच्या बाजूला आमची सभा होती विगवण चौकाच्या तिथे. 2 रॅली गेल्या. एक रॅली कुठून सुरू झाली आणि कुठे संपली ते कळत नव्हतं आणि दुसरी एक रॅली उलट बाजूने आली, त्याच्यामध्ये 100-150 लोक होते जे घड्याळ म्हणत होते, दुसरीकडे तुतारी म्हणत होते. आता हा फरक आहे ना तो रॅलीतला मी तुम्हाला सांगतो, जो आम्हाला दिसला प्रत्यक्ष. याच्यातून मला वाटते तिथे विजय निश्चित होतो. आणि एक मोठी लाट आहे शरद पवारांची. त्यांनी उमेदवार जे निवडले ते अत्यंत तपासून निवडलेले आहे, सगळा हिशोब करून गणित करून निवडलेला आहे आणि त्यांनी जी काही मेहनत घेणं सुरू केलं आहे सगळ्या राजकीय पक्षांच्या आधीपासून, त्याच्यामुळे शरद पवारांचे खूप स्ट्रॉंग होल्ड निर्माण झालेला आहे. त्यांच्याबद्दलची सहानुभूती आहे, असभ्य भाषा त्यांच्याबद्दल बोलली गेल्यामुळे ती सहानुभूती अजून वाढलेली आहे. नंतर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची एक खूप मोठी सहानुभूतीची लाट अजूनही कायम आहे मुंबई, नवी मुंबई, ठाणे या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये. आणि त्यांचा तो बेल्टच आहे अशा पद्धतीने आपण बघितलं तर तिथे त्यांना खूप चांगला विजयाच्या संधी आहेत. काँग्रेस खूप शेवटपर्यंत आम्हाला गाफील वाटत होती कारण की ते 3 नेते 4 नेते एकत्र येत नाही, ते वेगवेगळं बोलतात, असं थोडं होताना दिसत होतं. त्यामुळे काँग्रेसची भिस्त सगळी विदर्भातल्या 62 जागांवर आहे आणि तिथे ओबीसी फॅक्टर खूप महत्वाचा आहे. तिथे सुद्धा ओबीसीमध्ये हा राग आहे की 17 वेगवेगळ्या जाती या ओबीसी प्रवर्गामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ऍड केल्या, आम्हाला विश्वासात घेतलं नाही. हा परत देवेंद्र फडणवीसांबद्दलचा ओबीसीमध्ये राग आहे. त्यामुळे मला वाटते की
साधारणतः 160-165 पर्यंत या महाविकास आघाडीला जागा मिळते. ओके, हा असीम सोरदे यांचा अंदाज आहे. तर बघूया 23 तारखेला आपल्याला नक्की निकाल कळू शकेल की कोण नक्की जिंकत आहे. तर असीमजी धन्यवाद लेट्सअपची संवाद साधल्याबद्दल. थँक्यू.